या गावाचं नाव पूर्ण भारतामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या एकही स्थान असं सोडलेलं नाही. त्या गावातील माझ्या गावातील हा उमेश, तुम्ही बऱ्याच दिवसापासून या जोडीला पाहत असाल. त्याचं यूट्यूब आपलं इंस्टाग्रामवर खूप मोठं योगदान आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्ण कोपऱ्यातून त्याचे फॉलोअर्स झालेले आहेत. आज मला खूप आनंद होतोय, माझ्या गावातील असा एक युवक आज जगाच्या पाठीवर पूर्ण महाराष्ट्रात त्याचं नाव होत आहे. पुढच्या सोडायला तिकडे काय हात घालायला वावरामध्ये भरायली. या झाडाला कमी जास्त 2 वर्ष व्हायले. इतीच्या वर झाड वाढत झालं. एक लोक जांभळ लागत होते, त्याला पाणी फिरी टाकत राहा जरा. काय म्हणलं का माझ्या लग्नाच्या आधीपासून तितकं झाड आहे ती. बापा हो काय की मला आठवत नाही. अरे काय भाकर खाली नाही काय ते मातोडा खायला. पोराला मारलं ही व्हायला सोपं वाटलं काय माहिती. पोरगी आहे म्हणून मुगाट्याला राहिलो मी दाखशी तू आता. लेकराला मारलं ही व्हाय तुम्ही त्या दिवशी. त्याचा आज जा विचारायला आलो मी. अरे काय राम 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 गेला तुम्ही तुमचा. मी जा विचारायला आलो आज तुम्हाला. बापा मी बोटाई लावलं नाही हो. सगळं त्या फटक्यानं मारलं. बापू आली मथार काय देर झालं इंजर म्हणजे औषधी घेऊन आलो आता. माई बाई औषधी घेतली माझ्या नावची आणली काय कशी. मोह पोरग तुमच्या खानदानीवर गेलं म्हणून इतकं मारायचं राहते का त्याला. बापा तुमची खानदान चांगली आमची वंगळ आहे. चला ते पावशेरी द्या तर अशी आहे. पोरगा चुकीचं नाही, तुमची खानदानच भिकार फुट आहेत. म्हातारी खानदानीवर झालं हे पावशेरीसाठी इकलं. थांबा खानदानीवर काट मारते काय बाबा अवधू बापा ते खपी तर मथार आहे. मायबोट त्याची पास त्याच्या संग निघून देईल. आपल्याला आहे की नाही पाण्यात फुटके भेजून खायला लागतं. त्यामुळे आहे की नाही तू शांत बस आणि आता दादा खाऊ नको. तर आरती लावून येतो मला मथार आरती लावून येतो म्हणाले. खानदान फिंदांचे की सुरून गेलं. बाबा माहिती डोळे खराब होतील रे. आला तेव्हापासून मोबाईल पाहायला दे बाय आण बाबा. मी आताच घेतला की जरा सांगितलं काहीच फोन लागली मला पाहू द्या. याऊन आता काट लावली बाबा. त्याच्यावर फोन येणार कोणा तरी मी देईना. राम राम हॅलो युवाई बापू गेला काय सुचना या बरं तुम्ही 2 लांब इथा. काय झालं मामाजी काय म्हणले मी बाबा. बाई तू आज जा खपला म्हणा ये. मला मला येथच आपलेपणा करू नको. माझ्या भरल्या राणामध्ये त्याचं जाऊन काय करायचं ते. बाबू चला ना यार वंडाला संग करू नका काही. फोन येणार रे. थांबा थांबा फोन येणार. मी चालू का गाडी बापू तर बापू थांब रे. आव नाही मी जरा चालतो. ये जाओ अयो त्या काट्यानं माती केली गेले त्या आई वयाच्या आज्याच्या आधी मही. कमर गेली गाडी दिली मी हातात. काय पहिले काम केली आताच्या लेकरांना होत नाही काम होत नाही काय. तुम्हाला सांगतो बंड खणले हिरी खणल्या गड्या पण डग मंगल्या नाही. मजा नव्हती बापा पुढे जायची. आणि म्या काय कमी होतो का. म्या त्या हैदराबादला गेलतो इटा करायला. केरबाजी पाटलाच्या इकडे सालाना होतो त्या साली एवढ्याला चिखलानं पाणी भरलेलं आहे वावरामध्ये. काय आंबेडकरांना लावली इथं बसून असं काय करावं काय नाही. पा असं आहे तसं काहीच लावू नको. तिथं गहू आळू घातली तिथं बस जाय. तू काय बोलत होतास हा. या म्हाताऱ्यानं हाय ते बी पत्राचं घरी इकलं असतं तर आज तुला ते जर्मलचं भोगणं घेऊन भीक मागत हिंडावं लागत असतं. घरी हांडा सापडला म्हणून तुला गोष्टी आल्या इथं बसून. उठ रे तिथं गहू आळू घातली जाय. बापा जातो लात घाली तिथून कचकुल्या मोठी. बापा ह्याच तर लय अवघड दिसाल. 25 वर्ष झालं मही मथारी मेरी तिच्या वाचून रुकते का. जोपर्यंत मला 60 वर्षाची पगार आणि कंट्रोल चालू आहे तोपर्यंत तू आला नसला तरी मला काही घेतलं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. मथाऱ्यानं भाजी चांगली केली काय चांगले चुंगले करून खायला गाणं म्हणजे पहिलं इथल्या तांबे इथं ठेवत नव्हते. काय वाटायला काय मग रुकल म्हणून एकटा करून खातो जीवात जीव आहे तर बापूला मागतो बरं जेवण. ते झाले गेले विसरा आणि मला जरासं जेवण. त्या दिवशी रात्रभर उपाशी मेलो. आता डोळ्यात माती पडली होती का आणि आता करून खालो तर तोंड घालायला का माझ्यापाशी. त्या दिवशी मी तोंडात माती पडली माया आणि आता येथे येऊन चौकशा करायला का. एक पोरगी फात नाही तुझ्यासाठी सोयरी करत नाही काहीच करीत नाही. आता
बापू तुमच्या पायापासून सोयरिकीचं म्हणून भेटावं काय नाही काढ्या करायला अनुगरच तुम्ही बी घरच्या घरीच काढ्या करता का काच्यावर मारायचंच करायचं आता मी जीवन देतोय राहतच नाही का धमकी द्यायला काय म्हणा वाचला तर घालतो दोरून मेला तर टपाऱ्या मारी होय घराच्या बाहेर गाड म्हणजे कपितर तू सुद्याने माहित रे आया पडून बरं आया या गावाचं नाव पूर्ण भारतामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या एकही जिल्हा एकही स्थान असं सोडलेलं नाही. त्या गावातील माझ्या गावातील हा उमेश तुम्ही बऱ्याच दिवसापासून या जोडीला पाहत असाल. त्याचं यूट्यूब आपलं इंस्टाग्रामवर खूप मोठं योगदान आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्ण कोपऱ्यातून त्याचे फॉलोअर्स झालेले आहेत. आज मला खूप आनंद होतोय माझ्या गावातील असा एक युवक आज जगाच्या पाठीवर पूर्ण महाराष्ट्रात त्याचं नाव होत आहे. आणि स्वाभिमानानं सांगायची गोष्ट प्रत्येक कलाकार हा आपल्या जीवाच्या आकांताने धडपडत असतो मित्रांनो. आणि या उमेशला पाहण्यासाठी कदाचित तुम्हाला वेळ मिळणार नाही, तुम्ही कुठं असाल मला माहीत नाही, पण आज मी त्याच्याच घरी येऊन आज त्याचं एक छोटासा व्यवसाय आहे. व्यवसाय करत असतानाच त्याचे आई वडील व सगळी एक जी घरचं कुटुंब आहे अतिशय मेहनतीने त्यांनी उभा केलेला व्यवसाय व त्या व्यवसायाला जोड आमच्या उमेशची. आणि छोटे छोटे शॉर्ट फिल्म करत करत आज तो एका वेगळ्या स्थानावर पोहोचलेला आहे. अशा उमेशची आपण 2 शब्द बोलूया. उमेशराव, आपण या क्षेत्रामध्ये आलात आणि ही तुमची धर्मपत्नी, वा क्या बात आहे. आज या क्षेत्रामध्ये येऊन तुम्हाला पहिलं स्थान आणि आता स्थान जीवन जगत असताना एक वेगळी नशा असते कलाकाराची आणि त्या नशेतून जात असताना आज तुम्हाला असं वाटतंय का की मी उंचेगावमध्ये जन्म घेऊन या माय पुण्यभूमीवर जन्म घेऊन जगाच्या पाठीवर वेगळा इतिहास घडवेल आणि तुमच्या याबद्दल 2 शब्दात प्रतिक्रिया द्याल? नमस्कार, मी उमेश शिंदे. काही जणांना माहीत असेल काही नसेल तर मी जे कॉमेडी व्हिडिओ 6 महिन्याखाली त्याला लोकांनी एवढं भरभरून प्रेमला प्रतिसाद दिला की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मार मुंबई पुण्याच्या साईडवरून मला काही सगळे कळत न कळत मी कुठेतरी सुरुवात केली होती आणि त्याचं फळ मला या रूपाने मिळत आज गावामध्ये लहान थोर संतापासून एवढं मला भरभरून प्रेम मिळत आहे त्याबद्दल खरोखरच शब्दामध्ये ते व्यक्त करू शकत नाही. माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे मी आज या स्थानापर्यंत पोहोचलो आणि मी आज या समोरही असाच प्रयत्न करत राहील व लोकांना हसवण्याचं जे काम मी हाती घेतलेलं आहे ते यापुढेही असंच अविरतपणे सुरू ठेवीन. फक्त तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहायला पाहिजे एवढं. काय वाटते आपल्या पतीला एक जगाच्या पाठीवर वेगळं नाव झालंय आणि घरामध्ये वावरत असताना कुटुंबाचा होणारा त्रास कदाचित सुरुवातीला असं वाईटही वाटलं असेल की हे वेड्यासारखी काहीतरी करतात, पण खरोखर एक स्वाभिमानी पत्नी म्हणून ती जगाच्या पाठीवर नाव करण्यासाठी आयुष्य घालवावं लागतं. पण फार कमी वेळामध्ये त्यांनी त्याचं स्वतः आयुष्य घडवलं. तुमचंही घडल, आयुष्यात खूप मोठे व्हा. या माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हा दोघांना कुटुंबांना शुभेच्छा. 2 शब्दात पतीसाठी. मला अगोदर वाटलं काय वेड्यासारखं करत आहात, पण आता वाटायला खूप छान काहीतरी असं मोठं काहीतरी नाव माझा नवरा असं मला अपेक्षा आहे. वा क्या बात आहे. एका कलाकाराला फक्त एक कुटुंबाची साथ पाहिजे, नक्कीच आपण जगाच्या पाठीवर इतिहास घडवू शकतो. धन्यवाद उमेश, पुन्हा तुला आणि तुझ्या पूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा. काकांचे मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी आज माझ्यासाठी एवढं बोलल्या. खरोखरच काका तुमचे आभार मानतो. ओके, थँक्यू. चलो, बेस्ट ऑफ लक.